जय जिजाऊ जय शिवराय। महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज। आज छत्रपती संभाजीनगर मधील यंत्री येथील शिवछत्रपती कॉलेजमध्ये मराठा समाजाची बैठक पार पाडण्यात आली। आपण बघतोय या बैठकीमध्ये कशा पद्धतीने मराठा समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाजाचे नेते उपस्थित होते। आपण बघतोय या बैठकीमध्ये कशा पद्धतीचं नियोजन होतं, काय काय नेमकं ठरलं आहे आणि 29 तारखेला जे मराठा समाजाचं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे त्या बैठकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचं काय नियोजन आहे तेही आपल्याला बघायला मिळणार आहे। निश्चितच या बैठकीकडे सर्व समाजाचं लक्ष होतं। आपण बघतोय काय घडलं या बैठकीत। आनंद कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलनी जी लाट मारली त्याचा सर्व मराठा समाज निषेध करत आहे आणि कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो ज्याच्यावर अन्याय होत असेल ते सर्व समाज त्याच्या पाठीमागे आहे, मोठा भाऊ समजून, आणि आम्ही लवकरच त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहे आणि ही नम्र विनंती। आजच्या बैठकीबद्दल काय सांगा? आज आमची सर्वांची बैठक झाली मराठा समाजाची आणि यामध्ये भरपूर लोक होते आणि असं ठरलंय की प्रत्येकाने स्वतःची जिम्मेदारी घ्यायची। कोण किती गाड्या आणणार आहे, कोण काय मदत करणार आहे, पेट्रोल डिझेल काय कोणाला मदत करता येईल याविषयी आमची चर्चा झाली आणि संपूर्ण संभाजीनगरमधून भरपूर लोक निघणार आहे। सर्वात जास्त मागच्यापेक्षाही जास्त निघणार आहे आणि सर्वांची तयारी झालेली, काही विषय नाही। जरांगे पाटील आले तरी सर्वजण येतील आणि नाही आले तरी सर्वजण येतील, कारण की इथले जे आहेत जे कार्यकर्ते जे फाउंडर आहेत सर्व संघटनेचे त्यांची ऑलरेडी तयारी झाली ना, आम्ही त्यांच्या सोबत आहे। काल जे प्रकरण घडलं याचाही निषेध नोंदवला झाला 100%, कारण की मराठा समाज हा इतर समाजांचा हा मोठा भाऊ आहे आणि मोठा कोणत्याही छोट्या भावाला कुठेही मारहाण होत असेल तर ते मोठा भाऊ सहन करू शकत नाही आणि ते आनंद कुलकर्णी आहे त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांना नोकरीवर खाली करावी असं आम्ही आंदोलन करणार आहे। असं छावा संघटनेच्या सगळ्यांचा विषय झालेला आहे की जालन्यामध्ये जाऊन त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल। आज दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती कॉलेज सर्व मराठा समाज बांधवांची बैठक घेण्यात आली। बैठकीमध्ये प्रामुख्याने 29 ऑगस्ट रोजी निघणारा मुंबई मोर्चा त्याचं नियोजन, झेंडे, स्टिकर, काही लोकांना नाश्त्याचे पॉकेट देता येतील असं नियोजन यामध्ये करण्यात आलं। सर्व बांधवांनी भरभरून उपस्थिती इथं दाखवली। आजच्या बैठकीबद्दल काय सांगा? आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मधील सकल मराठा समाजाची व्यापक अशी बैठक या ठिकाणी पार पडली। 29 ऑगस्टला जे मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी जी मुंबईची आरक्षणाविषयीची रॅलीची आणि त्या ठिकाणी उपोषणाची जी घोषणा केलेली आहे त्या उपोषणाला ताकदीनं पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी एकत्र आलेला आहे। 29 तारखेला हजारोच्या संख्येने गाड्या या छत्रपती संभाजीनगर मधून काढण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं। दादांनी ज्या वेळेस आंदोलनाची हाक दिली त्या वेळेस संभाजीनगर मधील सकल मराठा ताकदीनं दादाच्या पाठीमागे उभा राहिला आणि मुंबईच्या या आंदोलनात देखील मनोज दादांच्या आव्हानाला ताकदीनं पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज या ठिकाणावर निघणार आहे। मी आपल्या लोकप्रिय लॉर्ड मराठा चॅनलच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला विनंती करतो व जे आजपर्यंत मराठा समाजाला ऑदर देखील जातींनी पाठिंबा दिला त्या सर्व जातींना विनंती करतो की आपण ताकदीनं छत्रपती संभाजीनगर मधून या मुंबईच्या या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं हे आपल्याला मी मनापासून विनंती करतो व परत एकदा सर्वांना कळकळीचं आवाहन करतो की आता नाही तर कधीच नाही या लढ्यामध्ये सर्व समाज बांधवांनी ताकदीनं यावं, सकल मराठा समाजाने ताकदीला यावं। सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय। सकल मराठा समाज घटना वगैरे आज त्यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये असं ठरलं की मुंबईला किती गाड्या न्यायच्या, बॅनर कसे लावायचे वगैरे सगळं नियोजन झालेलं आहे। तरी सकल मराठा समाजाने त्यांची ताकद दाखवण्यासाठी मुंबईला जावं
मागणी संविधानिक आहे का असंविधानिक आहे, वकील या नात्याने टेक्निकली मी सध्या बोलू शकत नाही. ते मागण्या मान्य होतील का नाही तेही सांगू शकत नाही. उद्या मी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यातल्या काही मागण्या मान्य करता येईल का नाही हे टेक्निकल मुद्दे आहेत. पण एक समाजाची ताकद दाखवण्यासाठी तरी लोकांनी जायला पाहिजे असं मला वाटतं. राहिला मुद्दा जालन्याचं, जे अनंत कुलकर्णी नावाचा DYSP आहे, म्हणजे त्या नालायक माणसाने स्वतःच्या वर्दीचा विचार न करता एका लोकशाहीच्या दिवशी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एका आंदोलनकर्त्याला, उपोषणकर्त्याला ज्या प्रकारे लाथ मारली, ती लाथ एक लोकशाहीला मारलेली लाथ आहे. तरी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती असेल की अशा मुजोर अधिकाऱ्याला तुम्ही बडतर्फ करायला पाहिजे. अजूनही तुम्ही कुठलीही कारवाई त्या अधिकाऱ्यावर केलेली नाहीये. येत्या 2 दिवसात जर तुम्ही त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही केली गेली नाही तर सकल मराठा समाज जालना येथे SP बन्सल साहेबांच्या तिथे भेटून पुढील बाबतीमध्ये चर्चा करेल आणि त्याच्यातून जर तोडगा नाही निघाला तर पुढील दिशा ठरवली जाईल. त्याला आपण तात्काळ बडतर्फ करावा अशी माझी तुम्हाला विनंती असेल. मीटिंग पार पडली. अशी मीटिंग जी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे सध्या आणि सर्व ठिकाणी एकदम व्यवस्थितरित्या नियोजन चालू आहे. कुठेही काहीच कमी नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने जे करण्याचा प्रयत्न करतायत, प्रत्येक कार्यकर्ता किंवा जो समाजाचा सेवक आहे तो आपले सेवक या नात्याने काम करतोय आणि ज्याला येणं शक्य नाही तो त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी समाज हा पूर्ण अखंड एकत्र झालेला आहे आणि मुंबईमध्ये मुंग्याप्रमाणे समाज तुम्हाला तिथं त्या ठिकाणी दिसणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, ही जी आपली जी मागणी आहे ती एकदम संविधानिक आहे. 2000 1921चे बॉम्बे हायकोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये मराठा, कुणबी मराठा आणि कुणबी आणि कुळंबी हे सर्व एकच आहेत असं त्या ठिकाणी शासन जो निर्णय जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे. आणि त्यानंतर हैदराबाद गॅजेट असेल किंवा इतर असे जवळपास 100 पुरावे जे समाजाचे संवैधानिक पुरावे आहेत ते त्यानुसार आम्हाला आरक्षण सरकार देऊ शकतं आणि कायद्याच्या कसोटीत देऊ शकतं. कारण इतर जे समाजामध्ये जे आरक्षणाची जी व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे काही म्हणजे इतक्या पुराव्याच्या आधारावर जे केलेलं नाहीये की एका कागदावरती आरक्षण दिलेलं आहे किंवा त्या गोष्टीवरती ठरवून आरक्षण दिलेलं आहे. पण आमचं जे आरक्षण जे आहे ते कायद्याच्या कसोटीत आहे आणि संवैधानिक मुद्द्यावरती धरून आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडे 100 पुरावे आहेत.